जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल सीएमओ येथून प्राप्त झाला असून त्या माध्यमातून जळगावचे जिल्हाधिकारी त्यांच्याकडे खबरदारी म्हणून मेल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मार्च महिन्यात 3 वेगवेगळे मेल प्रशासनाला प्राप्त झाले असून त्यात काही अधिकाऱ्यांना मारू, जळगावात अशांतता पसरो असा मजकूर लिहिला आहे। हे मेल आल्यानंतर आम्ही जळगाव सायबर पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे। यात कोणत्या प्रकारचा डार्क वेबचा वापर देखील करण्यात आला नसून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, महेश्वर रेड्डी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। तसेच पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह काही अधिकाऱ्यांना मारण्यासह RDX बॉम्बने काही राष्ट्रपुरुषांचे पुतळे उडवून देण्याची देखील धमकी मेलमध्ये देण्यात आली आहे। मेल पाठवणारा व्यक्ती एकच असल्याचा संशय पोलिसांनी यावेळी व्यक्त केला आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिक माहिती दिली। मागच्या मार्च महिन्यामध्ये 3-4 मेल झालेले आहे। म्हणजे त्यांचे अनॅनमस मेल आहे, अलग अलग नावाने त्यांनी मेल पाठवण्यात आले होते। ती मेल आपला पोलीस स्टेशन स्तरावर काय मेल आला, काय SP ऑफिसला, काय ॲडिशनल SP ऑफिसला, काय कलेक्टर ऑफिसला देखील मेल आलेले आहे। ते मेलमध्ये असं भरपूर अधिकाऱ्यांना मारू, अशा जळगावमध्ये अशांती क्रिएट करू असं त्यांनी उल्लेख केले होते। ते मेल जरी वाचल्यानंतर काही सिरियसनेस कोणाला वाटत नाही, अशा पद्धतीचं एकदम मोगम पद्धतीने त्यांनी जे कोणी दुखवलेलं, एखादी कारवाईमध्ये दुखवलेलं माणसं ज्या पद्धतीने मेल करतात तेव्हा ज्या पद्धतीनं आपल्याला लेटर्स पाठवतात त्या पद्धतीच्या त्यांच्या वाक्यरचना होत्या। ही सर्व मेल आल्यानंतर आम्ही जळगाव सायबर सेलमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्हा दाखल करून ते पुढील जे मेल ID ही मेल कुठून पाठवलेला आहे, हे मेन नेमका माणूस कोण आहे याची शोधण्याची प्रक्रिया आमची चालू आहे। बेसिकली त्यांचं ज्या पद्धतीचं त्याचे वर्डिंग्स होतं, म्हणजे सर्व मेल एकच माणसाने पाठवलेलं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये काय पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे आणि काही मोठ्या माणसाचं देखील नाव त्यांनी असंच त्यांनी उल्लेख केले होते। ते मेलचं काही सिरियसनेस असं वाटत नाही। मेल करताना डार्क वेबचा वापर केल्याचं काय डार्क वेबचा असं काय अजूनपर्यंत आम्हाला समोर नाही आलेलं आहे। त्यांनी एक ईमेल प्लॅटफॉर्म त्यांनी निवडले होते, त्या ईमेल प्लॅटफॉर्मवरून त्यांनी मेल केले होते। मागच्या महिन्यात 3-4 वेळेला आले होते। शेवटचे मेल 27 मार्चचा शेवटचे मेल आला होता। त्या संदर्भात कोणाला अटक केली होती का मार्चमध्ये? तेच गुन्हा दाखल करून आमचा तपास चालू आहे। जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा मेल आलेला आहे। आपल्या व्यक्तीने मेल केलेला आहे की अन्नातून किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे। सीएमओ ऑफिसला तो मेल पाठवलेला आहे। हे बाब असेल तर चुकीची आहे, SP साहेबांना सूचना दिल्या जातील आणि तातडीने कोणी ईमेल पाठवलाय त्याचा शोध घ्यावा आणि कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील।